नाश्त्यासाठी इडली बनवायची झाली की अगदी मोठी प्रोसेस असते. म्हणजे डाळ तांदूळ भिजवा, ते दळा, नंतर ते पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्या. आता तुम्हाला जर हा सगळा खटाटोप करायचं नसेल, पटकन इडली खाण्यासाठी बनवायची असेल, तर आज मी तुमच्यासाठी अजिबात डाळ किंवा तांदूळ न भिजवता अगदी झटपट रोजच्या वापरातल्या तांदूळाच्या पिठापासून एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. सोबतच चटणी सुद्धा बघायला मिळणार आहे बरं का. आणि या पिठापासून फक्त इडलीच नाही तर डोसा झालं, उत्तपम झालं, आप्पे झाले तुम्ही तयार करू शकता. ते कसं करायचं ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची ही तांदूळाच्या पिठाची इन्स्टंट इडली बनवण्यासाठी जे पीठ तयार करायचे ते आज आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत. म्हणजे वेगळं तुम्हाला ढवळत